नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एलवे ड्रायव्हर म्हणून जे कॅब्स काम करत आहेत, कॅब ड्रायव्हर्स जे काम करत आहेत, त्यांचं एलवे बरोबर पेमेंट सेटलमेंट कसं होणार आहे किंवा त्याची ती प्रोसेस काय आहे. तर हा व्हिडिओ सर्व ड्रायव्हर लोकांसाठी ॲप्लिकेबल आहे, जे आउटस्टेशन, रेंटल, डेली कॅब्समध्ये काम करतात. ऑटो, टॅक्सी ए सी, टॅक्सी नॉन ए सी किंवा स्पेशली एअरपोर्ट कॅब्स, हे सर्वांसाठी हे ॲप्लिकेबल आहे. तर तुम्ही एलवे ड्रायव्हर ॲप्लिकेशनच्या बाकीच्या व्हिडिओज बघितले असतील, त्यामुळे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तर असेलच. हे एलवे ड्रायव्हर ॲप्लिकेशन मी आता ओपन करतो. हे ओपन केल्यानंतर तुमचं हे होम स्क्रीन आहे, याच्यातली इन्फॉर्मेशन पण ऑलरेडी बाकीच्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. तर इथे तुमचा जो फोटो आहे, फोटोच्या वरती मेन्यू ऑप्शन आहे. मेन्यू ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमचं जे अकाउंट सेटलमेंट आपल्याला करायचं आहे, की ज्या तुम्ही राईड्स केलेले असतील एलवेबरोबर, तर त्याचं जे कमिशन सेटलमेंट आहे, की एलवे जे चार्जेस घेतं तुमच्याकडून, त्याचं कसं होणार, किंवा जे ऑनलाईन पेमेंट केलेले असतात, ऑफलाईन पेमेंट केलेले असतात, त्या दोघांचं सेटलमेंट कसं होणार, त्याबद्दलचं इथं अकाउंट सेटलमेंट हे 3 नंबरचं ऑप्शन आहे. याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता आपण एक रिसेंट एक डेमोसाठी एक छोटी डेली राईड घेतलेली होती. तर त्याचं हे कमिशन इथे अकाउंट सेटलमेंट हे नाव दिसतं आहे तुम्हाला. त्याच्याखाली पेमेंट पेंडिंग हे नाव दिसतं आहे. तर पेमेंट पेंडिंगमध्ये जर रेड कलरमध्ये निगेटिव्ह साईनने जर एखादा अमाऊंट दिलेला असेल, त्याचा अर्थ ते तुम्हाला एलवेला पेमेंट करायचं आहे. ॲज अ ड्रायव्हर म्हणून ते तुम्हाला पे करायचं आहे. आणि जर इथे ग्रीन कलरमध्ये पॉझिटिव्ह साईन किंवा विदाऊट साईन जर असेल, तर कंपनीकडनं म्हणजे एलवेकडून तुम्हाला ते पेमेंट द्यायचं आहे. तर त्या केसमध्ये ज्यावेळेस तुमचे जे जास्तीत जास्त ऑनलाईन पेमेंट झालेले असतील, तर कंपनीला ते तुमच्याबरोबर सेट करायचं आहे. तर त्याचं ते सेटलमेंट कसं होणार त्याबद्दलचा आपला हा व्हिडिओ आहे. तर आता आपल्याला असं दिसतं आहे की इथे निगेटिव्ह साईन आहे आणि ₹5.83 तुम्हाला एलवेला पे करायचे. तर इथे एलवेला पे करा असं इथे या बारवर पहिला जो ऑप्शन आपल्याला दिसतं आहे त्याच्यावर नाव येतं. तर त्याच्यावर मी आता क्लिक केल्यानंतर पेमेंट रिक्वेस्ट हॅज बीन रजिस्टर्ड असं झालं. हे एलवेला पे मी केलं, त्याच्यानंतर ते झालं. याच्यानंतर तुम्ही खालचं जे आहे अकाउंट, आधीचे अकाउंट सेटलमेंट, याच्यावर क्लिक करून बघू शकतात की तुमचं जे रिक्वेस्ट तुम्ही केलेली आहे, आता हे इथे बघा 5.83ची रिक्वेस्ट तुम्ही केलेली आहे. तर याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं की ते दाखवतं तुमचं रक्कम किती आहे, 5.83. एकूण भाडे किती होतं, ₹30.61. एकूण टॅक्स लागला 1.43. एकूण कमिशन जे आहे तुमचं 4.33 आहे. तर 4.37 प्लस 1.46 हे दोघं मिळून तुमचं ₹5.83 तुम्हाला एलवेला पे करायचं आहे. तर ही रिक्वेस्ट ज्यावेळेस तुम्ही करतात, तर ही दोघं बाजूने होते. एलवे तुम्हाला करू शकतं किंवा तुम्ही एलवेला करू शकता. तर ही कंपनीकडे जे अकाउंट डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे चेकिंगला येते. चेकिंग केल्यानंतर त्यांचं अप्रूव्हल येतं की आता फॉर एक्झाम्पल हे आपण एकच डेमोसाठी घेतलं आहे, पण दिवसभरातून जर तुम्ही ऑटो चालवत असाल किंवा डेली राईडच्या बुकिंग असतील, तर त्यावेळेस तुमचे जास्तीत जास्त जे पण बुकिंग झालं असतील ते सगळ्यांचं टोटल दिवसभराचं किंवा 2 दिवसाचं किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला सेटल करायचं असेल तिथपर्यंतचं सगळं एकत्र याच्यामध्ये येतं. तर आता हे अकाउंट डिपार्टमेंट्सचं त्यांनी चेक केलं आणि त्यांनी अप्रूव्हल दिलं. तर तुम्हाला इथे वरती मेसेज येतो की युअर सेटलमेंट रिक्वेस्ट हॅज बीन अप्रूव्ड असं तुम्ही ओपन केल्यानंतर इथे येतं, युअर सेटलमेंट रिक्वेस्ट हॅज बीन अप्रूव्ड, काइंडली पे 5.83 बाय ॲप ऑर कॉन्टॅक्ट एलवे. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला एक मेसेज पण येतो डायरेक्टली इथे SMS ला इथे दिलेलं आहे, युअर सेटलमेंट रिक्वेस्ट हॅज बीन अप्रूव्ड, काइंडली पे एलवे 5.83 बाय ॲप. ठीक आहे. हे आल्यानंतर तुम्ही पुन्हा इकडे जाऊन तुमचं जे सेटलमेंटचं जे ऑप्शन आहे पुन्हा त्याला इथे तुम्ही परत मेन्यूमध्ये गेले, अकाउंट सेटलमेंटमध्ये गेले, आधीचे अकाउंट सेटलमेंट याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथे दिसतं आहे की पहिली आज जी रिक्वेस्ट तुम्ही सॅटर्डे जानेवारी 30, 2021ला जी केलेली आहे 8:14 PM याच्यावर परत क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतं आहे की इथे खाली हे पे ऑनलाईन असं एक ऑप्शन दिसतं आहे. तर तुमचं जे कमिशन सेटलमेंट आहे ते तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन कंपनीबरोबर करू शकतात. तुम्हाला छोट्या छोट्या सेटलमेंटसाठी पुन्हा पुन्हा ऑफिसला व्हिजिट करायची काही गरज नाही आहे. तर इथे तुम्ही पे ऑनलाईनमध्ये आलात, याच्यावर तुम्हाला सर्व ऑप्शन्स आम्ही दिलेले आहेत. इथे क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे. हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसत असतील, हे तुम्ही एक एक करून ओपन करू शकतात. इथे क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्डचं ऑप्शन आहे, नेट बँकिंगचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला जे पण बँक असेल ते तुम्ही लिस्टमध्ये नसेल तर दुसरं इथून लिस्टमधून सिलेक्ट करून त्या बँकेचं तुम्ही हे करू शकतात. त्याच्यानंतर
हे जे ॲरोज आहे त्याच्यावर मोबाईल पेमेंटचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे. पे वॉलेटचं ऑप्शन आहे, पेटीएमचं वॉलेट जे वेगवेगळे आहेत त्यांचं ऑप्शन आहे. UPIचं ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये फोनपे, गुगल पे, व्हॉट्सअप पेमेंट येतं आहे आणि प्लस EMIचं ऑप्शन आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता. तर याच्यात आता आपण एक डेमो म्हणून एक ऑनलाईन पेमेंटचं आपण हे करणार आहे. वॉलेट पेमेंट आपण जे मोस्टली जास्त वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण UPIला गेलो, UPIमध्ये फोनपे केलं, तर फोनपेचं इथे तुम्हाला एंटर युअर UPI ID, तो मोस्टली तुमचा मोबाईल नंबर असतो, जो मी आता माझा टाकतो इथे. हा टाकल्यानंतर तुम्हाला खाली डायरेक्टली इथे पे म्हणायचं, मेक पेमेंट. तर ज्यावेळेस तुम्ही हे मेक पेमेंट म्हणतात त्यावेळेस ते तुम्हाला इथे म्हणतं आहे प्लीज ऑथराईज पेमेंट ऑफ 5.83 ऑन युअर फोनपे मोबाईल ॲप. तर तुमच्या मोबाईल म्हणजे फोनपेकडनं परमिशन घ्यावी लागते की तुम्हाला पेमेंट करायचं आहे का नाही. आता मी माझं जे फोनपे आहे त्याला मी ओपन करेल इथून. ओके, तर ते ओपन नव्हतं त्यामुळे मला मेन लिस्टमधून ते ओपन करावं लागणार आहे. ठीक आहे, इथे फोनपे ओपन केलं. ओपन केल्यानंतर इथं ऑलरेडी रिक्वेस्ट आली, रिक्वेस्टेड बाय CC Avenue. CC Avenue हे एल्वेचं जे पूर्ण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आहे त्याचं ते प्लॅटफॉर्म आहे. तर काय प्रॉब्लेम नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि इथे मग आल्यानंतर तुम्हाला इथे पेवर क्लिक करायचं आहे. ते परमिशन तुमचं मागतं आहे. मग इथे पे म्हटलं. पे म्हटल्यानंतर ते इथे विचारतं आहे की या बँकेतनं तुमचं जे बँक त्याला लिंक असेल त्याला मी अप्रुव्हल देऊ का. तर इथे ऑन टॅपिंग पे मनी विल बी डिडक्टेड फ्रॉम सिलेक्टेड पेमेंट मोड. मग इथे सेंड जे बटन आहे याच्यावर क्लिक केलं मी. क्लिक केल्यानंतर ते तुमचा एंटर UPI वगैरे म्हणतं. तर आता मी जेव्हा एंटर UPI होईल तेव्हा स्क्रीन ब्लॅक होईल, कारण ते तो जो UPI नंबर आहे ते दाखवत नाही कोणाला. ठीक आहे, मी आता एंटर केलेलं आहे आणि ओके म्हणतो आहे. ओके म्हटल्यानंतर ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. त्याच्यानंतर तुम्हाला असं स्क्रीन येईल, पेमेंट ऑफ 583 टू CC Avenue सक्सेसफुल, याला डन म्हणायचं. ठीक आहे, आता परत आपण आपल्या युजर ॲप्लिकेशनकडे, ड्रायव्हर ॲप्लिकेशनकडे आलो. इथे तुम्ही बघू शकता अकाउंट सेटलमेंट स्टेटस चेंज सक्सेसफुली. तर तुम्ही इथे परत बॅकला गेला ॲरोवर, इथे अकाउंट सेटलमेंटमध्ये गेलात तर इथे तुम्हाला दिसेल की इथं पेमेंट तुमचं पेड झालेलं आहे. इथे पेमेंट स्टेटस पेड येतं, हा ट्रान्झॅक्शन ID दिसतो आणि बँक ट्रान्सफर तुम्ही केलेलं आहे असं होतं. तर सिम्पल मेथड आहे, काही कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये नाही, पूर्ण ट्रान्झॅक्शन व्हेरीफाईड आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि याच्यानंतरही तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही डायरेक्टली एल्वेचं जे युजर ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये आम्ही एक कॉलचं ऑप्शन दिलेलं आहे. त्या कॉलच्या ऑप्शनवरनं जर तुम्ही कॉल केला तर तुम्ही आमच्या डायरेक्ट एल्वेच्या कस्टमर केअरशी कनेक्ट होतात आणि तिथून तुम्हाला अधिक काही माहिती अजून हवी असेल, काही इन्फॉर्मेशन किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल तर त्याची तुम्हाला परिपूर्ण माहिती तिथून दिली जाईल. आणि मला असं वाटतं की या व्हिडिओसाठी जी इन्फॉर्मेशन दिली गेलेली ती पुरेशी आहे. आणि आवश्यक ज्या काही व्हिडिओ आहेत त्या आम्ही रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये टाकत राहू. धन्यवाद.